काय हो कसलो विचार करतास? काय नाही. माका माहित हा मारायचा होतास ना, डोक्यात घालायची कुराड. किती सोडलास असाच? तुझा का डोका फिरला काय गो? तुका खरंच वाटतं मी मारले माधव दादांका? मग काय मी नाही मारलंय आणि कोणी मारला तर पण माका माहित नाही. असा कसा? एवढो वार झालो घरातल्या घरात आणि कोणाकच माहित नाही? तुका काय कळता? घाबरलेले आज सगळे घरातली. माधव दादांका काय झाला असता तर? पोलीस इले असते. माका नाही वाटत. नायकांच्या घरात एवढे मुर्दे पडले, कधी पोलीस इले हत काय? अगो घरातल्या कोणा काय झाला तर येणारच ना. पण घरातल्याच कोणी केलं नसन तर पोलीस योग देतील काय घरात? कसलो विचार करतास? ह्या सगळा चाललेला हा त्याचा फायदो आपण घेऊ पयो. म्हणजे तुम्ही माधव दादांका मारला नाही ना? नाही. आता मारा. नीलिमा, ही जखम भरायला खूप वेळ जाईल ना? हो, वेळ लागेल, पण वेळेवर औषधं घेतली आणि बँडेज व्यवस्थित बांधलं की होईल बरं. काळजी करू नको. हो. झोप आता. हळूहळू. ही उशी घे, उशी घे ही. आणि हातावर जोर देऊ नकोस. काय झालं नीलिमा? अशी का बघतेस? माधव, काल जेव्हा तुला ही जखम झाली त्यावेळी तुला खरंच असं वाटलं का की कोणीतरी तुझ्यावर कुऱ्हाडीने वार केलाय? मला नेमकं आठवत नाहीये काय झालं होतं ते. ठीक आहे, पण तू असं का विचारलंस? माधव, अरे हा वार कुऱ्हाडीने केल्यासारखा नाहीये. ॲबनॉर्मल जखम आहे. म्हणजे तुलाही त्या डॉक्टरांसारखंच वाटतं ना की ही जखम कुठल्या तरी शक्ती? माधव, त्या डॉक्टरांवर माझा विश्वास नाही. ॲबनॉर्मल म्हणजे मे बी कुठलं तरी वेगळं हत्यार किंवा वार करण्याची विचित्र पद्धत आहे ही. पांडू, ए पांडू, ए पांडू, अरे मेले पांडू. काय झालं बहिणीनू? दुकानात जा आणि साबणाची वडी घेऊन ये. आणशील ना? काय ता? अरे साबणाची वडी आणूक सांगितलंय ना. आणतोय. मग पैसे नको काय? विसरलंय. जा लवकर. काय रे सारखं थय काय बघतस? थय ता गेला ना. कोण? ता ना ता कोण? विसरलंय. मेल्या, मग आठवला की सांग. जा आधी.
रे पांडू अरे काय करतस? काय नाही काय नाही हातात पैसे कसले रे? पैसे हा? काय रे पांडू लगेच दिलंस ते साबण दे. साबण हा साबण विसरलंय. जा लगेच आण मग. हा आणतंय. आठवला आठवला बहिणींनू ता बाहेर गेला ता. कोण मगापासून बाहेर गेलंय म्हणतस कोण? सुषमा बाहेर गेला. जाऊ दे खैता. जाऊ दे आर्चिस भाऊ सोबत गेला गाडीतून गेला. जाऊ दे. ए थांब काय म्हणालास तू? काय ता कोणा वांगडा गेला सुशल्या? आर्चिस भाऊ वांगडा गेला गाडीतून गेला. साबण आणूचवा ना आणते साबण आणते साबण आणूचवा हा काय म्हणाले यो? वहिनींनू आर्चिस भाऊ सोबत सुषमा गाडीतून गेला. खरंच थांबवा. इथे कुठे आलीस? माका जरा भेटूच हा. इथे कोण आहे तुझ्या ओळखीचं? वकील काका आहात ना ते हळच राहतात. त्यांच्याशी जरा काम हा. तुम्ही जावा पुढे. तुमका जाऊचा हा ना? नीट जावा. हो. अभिराम तू नेने काकांना फोन कर. विचार सुषमा आली आहे का तिथे. हा काका अभिराम बोलतोय. हा बोल अभिराम. सुषमा आहे का तिकडे? नाही. बरं आहे का ना तुम्ही इथे याल का? काय काम आहे? हा आपण एक फायनल मीटिंग करूयात ना. पुढे तुम्हालाही त्रास नको ना. आणि हा अजयला पण घेऊन या. तुका छायाशी लग्न करूच हा काय? हा माका छायाशी लग्न करूचा असा.